लोकसभा निवडणुकीचा बदला घेण्याची हीच वेळ. लोकसभा निवडणूक महायुतीने षडयंत्र करून जिंकली आहे. मात्र आता ही निवडणूक बॅलेट होणार, त्यामुळे पेपरवर निवडणूक आपल्यासाठी खूप महत्त्वाची आहे. या निवडणुकीला एकजुटीने आणि लोकसभा निवडणुकीचा बदला घेण्यासाठी ही निवडणूक लढायची असल्याचे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी सांगितले. मात्र या निवडणुकीत त्यांना त्यांची जागा दाखवून देऊ असेही ते म्हणाले. लोकसभा निवडणूक EVM जिंकली, मात्र बॅलेटनेच मतदान झाले पाहिजे, हे या देशातील नागरिकांचे मत आहे. मात्र EVMमुळे आपले मत ज्याला जाते आहे त्याला जाते की नाही, व्यक्ती ही स्वातंत्र्यावर घाला घालत असल्याचे ते म्हणाले. कोकण पदवीधर मतदारसंघाचे महाविकास आघाडीचे उमेदवार रमेश कीर यांच्या प्रचारार्थ त्यावेळी ते बोलत होते. ठाणे जिल्ह्यात आमच्याकडे सगळं टायगर आहे. लोकसभेत जिंकणे ही हवा त्यांच्या डोक्यात आहे. ही हवा या निवडणुकीत सगळ्यासाठी फुटली असल्याचा दावाही त्यांनी केला. या निवडणुकीचा येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्था विधानसभा निवडणुकीवर परिणाम होणार असल्याचेही ते म्हणाले. यावेळी आमदार जितेंद्र आव्हाड, माजी खासदार राजन विचारे, माजी मंत्री नसीम खान, काँग्रेस नेते सुभाष भामरे, काँग्रेसचे शिंदे, महाविकास आघाडी म्हणून या मस्तावल्या सरकारच्या उमेदवाराला सोपवण्याची जनता पाडेल. मुंबई असेल की नाशिक असेल त्या ठिकाणी या महायुतीचे उमेदवार हारतील अशा पद्धतीचे चित्र आज या चारही विधान परिषदेच्या निवडणुकीमध्ये आपल्याला पाहायला मिळालं. महाराष्ट्र हा बेरोजगारांचा महाराष्ट्र निर्माण करण्याचं काम 2014 ते 2024पर्यंत आपण पाहिलेलं आहे. ग्रॅज्युएट, पोस्ट ग्रॅज्युएट पूर्व बेरोजगार आहे. आता महाराष्ट्रामध्ये पोलिसांची भरती केली चालू, तर तिथेही अवस्था काय चाललेली आहे आणि त्याचा उल्लेख आता केला. स्वतः राज्याचे मुख्यमंत्री फडणवीसांनी राज्याच्या मुख्य सचिवाशी बोललो. त्यांना सांगितलं की तरुण पोरं, मुली, राहायला जागा नाही, गरिबांची मुलं बसस्टँडवर आहेत, तुमच्या रेल्वे स्टेशनवर झोपतात आहेत, ते जातात आहेत, त्यांना राहायची व्यवस्था करा. राज्यावर तुम्ही रोज कर्ज लादतात. 2.5 लाख कोटीच्या वर कर्ज या महाराष्ट्रावर लादलं आणि कर्ज घेण्याची परंपरा चालूच आहे आणि त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार. पण तरुणांचा अपमान करण्याचा अधिकार तुम्हाला नाही. तातडीनं त्यांच्यासाठी व्यवस्था करा. अशा पद्धतीची भूमिका आम्ही मांडली. सांगायचं तात्पर्य याला अजेंडा काय की राज्यामध्ये बेरोजगारी, महागाई, शेतकऱ्यांच्या आत्महत्या, शेतकऱ्यांवर होणारा अन्याय, शेतकऱ्यांचं छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाने जी कर्जमाफी केली होती फडणवीस सरकारने, ती अजूनपर्यंत झाली नाही. जे 50,000 प्रोत्साहनाचे द्यायचे ते अजून शेतकऱ्याला दिले नाही. ग्रॅज्युएट, पोस्ट ग्रॅज्युएट मुलं मुलीसुद्धा आज शेतीमध्ये काम करतात आहेत आणि त्याच्यामुळे सरकारच्या या अन्यायी व्यवस्थेच्या विरोधात आज मोठ्या प्रमाणात लोकांमध्ये आणि महाविकास आघाडीच्या उमेदवारांना लोकसभेच्या मोठ्या प्रमाणात राज्यामध्ये निवडून लोकांनी दिलेला आहे. जनतेमध्ये महायुतीच्याबद्दल भाजप प्रणित सरकारच्या विरोधात जनतेमध्ये मोठा राग आहे आणि त्याचं चित्र आपण महाराष्ट्रात पाहिलं. हा शाहू आंबेडकरांचा महाराष्ट्र आहे, छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र आहे. या महाराष्ट्रामध्ये सातत्याने या विचाराला काढलं जातं, काळीमा लावली जाते. जनतेने याला आता सत्तेच्या बाहेर करायचा निर्णय केलेला आहे. सत्तेचा माज आणि पैशाच्या भरोशावर आम्ही निवडणुका जिंकू अशा पद्धतीचे सत्तेमध्ये बसलेले लोक करत असतील तर त्यांना जागा द्या.